नमस्कार मंडळी, आजचा व्लॉग आहे दसरा स्पेशल. तर सकाळपासूनच माझा दिवस खूप व्यस्त होता. अगदी पहाटे आरोहला उठवून त्याला तयार केलं आणि त्याला शाळेत सोडवायला निघाले. आरोहला सकाळी उठवणं म्हणजे एक खरंच मोठं काम असतं. त्याला सकाळी उठायला अजिबात आवडत नाही आणि त्यामुळे बराच वेळ घरात चल उठ आता असं चालू असतं. बरं झालं आमची स्कूल जवळच आहे, नाहीतर रोज आरोह उशिराच पोचला असता. आता स्कूलला जायचं म्हटलं की खऱ्या अर्थाने आरोहचा शो सुरू होतो. बघा रस्त्यात कसा मस्ती करत चाललाय. कधी इकडे बघतो, कधी तिकडे बघतो, कधी नाचतो तर कधी गाणी म्हणतो. म्हणजे सरळ चालायचं त्याला जमतच नाही. आणि स्कूलमध्ये पोहोचल्यावर तर टीचरसोबत पण त्याची वेगळीच मस्ती चालू होते. टीचर पण हसत त्यांच्यासोबत मस्ती करतात, कारण आरोहच्या नादाला कोणी नकार देऊ शकत नाही. तर अशा प्रकारे आरोहचं स्कूल रुटीन खूप इंटरेस्टिंग असतं. म्हणजे सकाळी शाळेत सोडणं हे आमच्यासाठी रोजचं ॲडव्हेंचर असतं. थोडं स्ट्रगल, थोडी धावपळ, पण भरपूर मस्ती. मग आरोहला सोडल्यानंतर घरी आले आणि लगेच स्वयंपाक वगैरे कामं सुरू केली. आज वॉकला जायचं टाळलं, कारण आज थोडा घरी पण कामं पडली होती. त्यामुळे लवकरच घरी आली आणि नंतर स्वयंपाक वगैरे करून जेवण करत नाही तर आरोहच्या स्कूल सुटण्याचा टाईम झाला आणि तो घरी आला. आणि घरी आल्या आल्याच त्याची मस्ती सुरू झाली. तर आरोह शाळेतून घरी आला की मस्ती आपोआपच सुरू होते. कारण आरोह आला की घरात एक वेगळाच उत्साह येतो आणि त्याच्या गप्पा, त्याचे खेळ आणि त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींनी घर अगदी रंगून जातं. मग काय थोडा वेळ मस्ती केली आरोहसोबत. नंतर तो थोडा वेळ झोपला आणि परत संध्याकाळी आम्ही रेडी झालो होतो, कारण आज होता दसरा. मग थोडी पूजा वगैरे करायची होती, म्हणून इथं मी रेडी झाली. संध्याकाळी आम्ही सगळे मिळून दसऱ्याची तयारी केली. आधी घरी पूजा केली, घरातल्या सर्व वस्तूंची, शस्त्रांची पूजा केली. नंतर आरोहने पण त्याच्या बुक्सची पूजा केली. आणि आरोहला तसंही मी आधीच दसऱ्याचं महत्त्व सांगितलं होतं, की आपण दसऱ्याला अशा रीतीने पूजा करतो, कारण या दिवशी आपल्या ज्ञानाचं, आपल्या साधनांचं आणि आपल्याला मदत करणाऱ्या गोष्टींचं महत्त्व आपण मानत असतो. त्यामुळे सरस्वती देवीची, गाडीची, सायकलची पूजा आपण करतो. मला वाटतं की आरोहला पण आपल्या सणांची ओळख झाली पाहिजे, म्हणजे त्याला आपल्या संस्कृतीची खरी ओळख मिळेल. आपल्या परंपरा पुढच्या पिढीला शिकवणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. आणि म्हणूनच त्यामुळे आरोहला आज दसऱ्याबद्दल सांगितलं, पूजा दाखवली आणि तोही उत्साहाने अगदी सहभागी झाला. हे पाहून मला खूप आनंद झाला. नंतर आरोहने पण छान पूजा करून घेतली. आणि एक सांगू का, कॅनडामध्ये फेस्टिवल साजरा करताना नेहमी इंडियाची आठवण येते. तिथे घराघरात उत्साहाचं वातावरण असतं, रस्ते उजळून निघालेले असतात. पण इथं इतकं मोठं नसतं. तरी घरी पूजा केल्यावर तोच फेस्टिव्ह फिलिंग येतो आणि मनाला एक समाधान मिळतं. खरं तर आपली संस्कृती आणि आपल्या परंपरा जगात कुठेही गेलो तरी आपल्याबरोबरच असतात. नंतर आरोहकडून काही सरस्वती मंत्र तांदूळामध्ये लिहून घेतले होते, कारण आज दसऱ्याच्या दिवशी मुलांना सरस्वतीची पूजा करायची असते. त्यामुळे काही सेवा करून घेतल्या होत्या. नंतर ऑफिसच्या लॅपटॉपची पूजा करून घेतली. आणि मग आरोहने घेतले आशीर्वाद, मस्त मम्मी पप्पाचे आशीर्वाद घेतले. आणि त्याला हे सगळं करायला खूप आवडतं, त्यामुळे तोही उत्साहाने सहभागी होतो. नंतर आम्ही गाडीची पूजा केली आणि आरोहच्या सायकलची पण पूजा केली, कारण दसऱ्याला आपल्या साधनांची पूजा करणं शुभ मानलं जातं. म्हणून आज आम्ही गाड्यांची आणि सायकलची पूजा केली. तुमच्याकडे पण अशी पूजा करतात का वाहनांची? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नंतर पूजा वगैरे करून घेतली. तर इथं बघा अशी झाली होती आमची दसऱ्याची पूजा. कशी वाटली कमेंटमध्ये तेही सांगा. त्यानंतर आम्ही मंदिरात जायला निघालो होतो, कारण आज दसरा होता आणि त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की चला आज मंदिरामध्ये जाऊ. म्हणून आरोहला गाडीत बसवलं आणि निघालो होतो मंदिरमध्ये जायला. तर कॅनडामधले टेम्पल इंडियासारखे गजबजलेले नसतात, पण तरीही इथं आल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो. मंदिरात पोहोचल्यावर नुकतीच आरती झाली होती. मग आम्ही रांगेत उभं राहून तीर्थ घेतलं. नंतर आरोहने पण खूप श्रद्धेने सगळ्या देवांना नमस्कार केला. आणि त्याला पण आवडतं मंदिरात यायला, त्यामुळे तो पण उत्साही असतो कधीही मंदिरात जायला निघालं की. आणि इथं बघा एका मंदिरामध्ये सर्वच मूर्त्या होत्या, देवीची, रामाची, राधाकृष्णाची, हनुमानाची. इथली मंदिरं अशीच असतात जिथे सर्व मूर्ती एकाच ठिकाणी असतात. नंतर थोडा वेळ आम्ही मंदिरात बसलो, शांततेचा अनुभव घेतला आणि प्रसाद घेऊन घरी परतलो. घरी परतल्यावर आरोहने कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसून मला म्हणाला, मम्मा आज मी पण गाडी चालवणार. आणि त्याची निरागस एक्साइटमेंट बघून मला हसायला आलं. मग दिवसभराच्या आठवणी घेत आम्ही दिवस संपवला. तर असं झालं आमचा दसरा इन कॅनडा. हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आरोहन लाईफस्टाईलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्लॉगसोबत.